आगळं वेगळं सांगायचं झालं तर उत्सव 2025 हे 28वं वर्ष आहे। यावर्षी डोंबिवलीकर जे संस्था आहे त्यांच्या संकल्पनेतून 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वंदे मातरम ह्या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या निमित्ताने आपण रंगीबेरंगी 2.5 लाख पणत्यांचा भारत माता इथे साकारणार आहोत। ही मोझॅक कलाकृती करणारे कलाकार इकडे आहेत जे चेन्नईहून आलेत। ह्या कलाकारांकडून ही कलाकृती प्राप्त झाल्यावर आपण एक इकडे वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणार आहोत, पुढे कळेल। तसंच यावर्षी नवीन स्टॉल्स म्हणाल तर आपल्याकडे शाळांचे स्टॉल्स आपण उपलब्ध करून दिले। शाळांना उपलब्ध करून द्यायचं कारण असं की आपण शाळांना प्रोत्साहन देतोय की तुम्ही या आमच्या आमच्या उत्सवामध्ये येऊन काहीतरी संदेश द्या लोकांना, पेरेंट्सना। आमच्याकडे 11 दिवसात 10 दिवसात जवळजवळ 3.5 ते 4 लाख मुलं आणि पेरेंट्स येऊन जातात, तर त्यांना काही संदेश द्या अशा निमित्ताने त्यांनाही एक इन्व्हाइट दिलं आणि त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि त्यांनी हे स्टॉल्स विकत घेतले। तसंच यावर्षी आपण जे उद्घाटन प्रसंगी हनुमंतराव गायकवाड यांना बोलवले, जे उद्योजक आहेत। आपली संकल्पना जी उत्सवची आहे 28 वर्षापासूनची की आपण स्टार्टअपना इकडे बोलवतो आणि उद्योग स्टार्टअप करून देऊन पुढे त्यांचं उदात्तीकरण व्हावं, चांगले व्हावेत, त्यांनी खूप यश प्राप्त करावं या दृष्टिकोनातून त्यांना एक मार्गदर्शनपर एक असा वक्ता आम्ही इथे बोलवण्याचा प्रयत्न करतो। यावर्षी हे उत्सवचं यावर्षीचं तरी खास वैशिष्ट्य आहे असं मी म्हणतो।